नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर 7 एप्रिल 2026 पासून सरसकट पीक विमा वितरण होणार आहे। शेतकरी मित्रांनो 2026च्या खरीप हंगामासाठी पीक विमा वाटपास सुरुवात झाली असून नांदेडसह अनेक जिल्ह्यात सोयाबीन आणि अन्य पिकांसाठी भरपाई दिली जात आहे। नांदेडमध्ये 4.34 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले होते। शेतकरी मित्रांनो, काही ठिकाणी प्रति हेक्टरी 32,000 रुपये तर थकीत पीक विमा सुद्धा वाटप चालू आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, हेक्टरी त्यांना 32,000 रुपये नुकसान भरपाई मिळत आहे। म्हणजेच काही ठिकाणी काही इतर जर जिल्हे बघितले त्यांना सुद्धा पीक विमा मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो काही जिल्ह्यांचा समावेश जर बघितला तर तेथील खासदार म्हणतात की आम्हाला सुद्धा पीक विमा मिळायला पाहिजे आमच्या शेतकऱ्यांना। असे जिल्हे कोणते आहे आणि त्यांना कोणत्या दिवशी हा पीक विमा मिळेल, तर शेतकरी मित्रांनो नांदेडसह हा पीक विमा 7 मार्च पासून 7 एप्रिल पासून वाटपच होणार आहे। त्यानंतर काही जिल्हे आहे की त्यांना पीक विमा अद्यापही मिळाला नाही। आता त्यांची मागणी काय आहे ते सुद्धा बघूया। शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक विमा दावे मिळावेत या मुख्य मागणीसह यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी लोकसभेत तारांकित प्रश्नाद्वारे केंद्र सरकारजवळ लक्ष वेधले। त्यांच्या दाव्याच्या वितरणात होत असलेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला। म्हणजे शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, त्यासाठी त्यांची त्यांना आर्थिक मदत होत नाही। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो खासदार देशमुख यांनी विशेषतः महाराष्ट्रातील यवतमाळ, वाशिम आणि परभणी या 3 जिल्ह्यांना शेतकऱ्यांना पीक विमा दाव्याबाबत येणाऱ्या अडचणी मांडल्या। राज्य सरकारकडून जो प्रीमियम अनुदान वेळेत न मिळत नाही समजा, तेव्हाच त्यांना नुकसान भरपाई द्या असे खासदार संजय देशमुख यांनी स्पष्ट केले। आता शेतकरी मित्रांनो यावर उत्तर देताना केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की खरीप 2024 हंगामासाठी महाराष्ट्रातील एकूण 4,740 कोटी रुपयांच्या दाव्यापैकी सुमारे 99% रक्कम हे वितरित करण्यात आलेली आहे। केवळ 1% प्रीमियम प्रलंबित असून यवतमाळ, वाशिम व परभणी जिल्ह्यामध्ये 99.77% दाव्याचा निपटारा करण्यात आल्याचे सुद्धा सांगितले। त्याचसोबत राष्ट्रीय पीक विमा पोर्टल, डिजी क्लेम मॉडेल, पीक विमा कापणी ॲप आणि सॅटेलाइट आधारित तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दावे हे जलद गतीने होणार आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजेच आता शेतकरी मित्रांनो या जे उर्वरित शेतकरी आहे त्यांच्या खात्यात सुद्धा 8 एप्रिल पासून ते 7 एप्रिल पासून म्हणजे 7 ते 8 एप्रिल पासून त्यांना सुद्धा पीक विम्याची रक्कम मिळणार आहे। आता त्यामध्ये कोणते जिल्हे, तर यवतमाळ, वाशिम आणि परभणी या जिल्ह्यांना सुद्धा आता पीक विमा मिळण्याची खूप मोठे चान्सेस आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।